सर्वांना माहीत आहे कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि गेल्या आचारसंहिता लागल्यापासून या सगळ्या गोष्टी चालू आहेत। गेल्या अर्ध्या दिवसामध्ये शिवसेना उद्धव साहेबांच्या शिवसेनेशी आमची चर्चा बैठका सातत्यानं चालू होत्या आणि त्या बैठकांचा अंतिम प्रस्ताव घेऊन आज दोडवडकर साहेबांच्या बरोबर माझी फायनल या ठिकाणी चर्चा झाली आणि आम्ही या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आमची आघाडी झालेली आहे हे जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद प्रामुख्याने त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे। मी आता परत तुमचा प्रश्न येणार म्हणून आधीच सांगतो की राष्ट्रवादीबरोबर पण मी काल तुम्हाला सांगितलं चर्चा केलेली आहे, त्यांना काही सीटचा प्रस्ताव दिलेला आहे, त्यांच्याबरोबर चर्चा माझी अजून चालू आहे। आम आदमी पार्टीबरोबर थोडं मैत्रीपूर्ण लढाई होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बाकीच्यांचे घटक पक्ष आहेत इंडिया आघाडीचे त्यांच्यावरही प्राथमिक आमच्या चर्चा चालू आहे। काँग्रेस पक्ष म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा, कारण की महापालिकेच्या विकासासाठी या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी एक आश्वासक पर्याय या धुळल्याच्या राजकारणामध्ये खड्ड्याच्या राजकारणामध्ये आम्हाला एक आश्वासक पर्याय काँग्रेस शिवसेनेच्या माध्यमातून द्यायचा। जागेच्या संदर्भात प्राथमिक एक प्रस्ताव 33 जागांचा शिवसेनेनं पहिल्यांदा दिला होता, त्यानंतर आमची कमिटी त्यांची कमिटी असं बसून 16 जागा पुन्हा त्या ठिकाणी निश्चित करण्यात आल्या होत्या। त्यानंतर परत 11 जागांच्यावर आणि 12 जागांच्यावर आणि एक स्वीकृत असा अंतिम प्रस्ताव शिवसेनेचा आमच्याकडं आलेला आहे। 81 मध्ये 12 जागा आणि एक स्वीकृत असा अंतिम प्रस्ताव आलेला आहे। आता त्यामध्ये प्राथमिक जवळजवळ 60-70% आमचं एकमत काही जागांवर झालेलं आहे। आता हे अजून 4-5 दिवस चालू राहणार, कारण 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आणि तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता होती आमचं काय चाललंय म्हणून म्हणलं एकदा आमचं चाललेलं तुमच्यासमोर आणूया आणि तुम्हाला आश्वासित करूया की आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येणार आहात। म्हणून खास आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरेंची प्रेस असताना सुद्धा उपनेते तिथं दर्जेचे असताना सुद्धा हे दोघेही इथंच थांबलेत ते एवढ्यासाठीच की कोल्हापूरची आघाडी झाली पाहिजे। मी नाही त्यांचाही प्रस्ताव आलेला आहे, कारण मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही, कारण आता कसं आहे आम्ही दोघं एका स्टेजवर आहे त्यामुळे ह्यांच्या प्रस्तावाची चर्चा मी जाहीर करणं संयुक्तिक राहील। राष्ट्रवादीचा किती चालता प्रस्ताव हे मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही, त्यामुळं ज्यावेळी जॉईंट आमचं होईल त्यावेळी बोलता येईल की बाबा त्यांनी पहिला आमका प्रस्ताव दिला होता एवढं झालंय असं मला त्यांनी जर जाहीर केलं असलं तर मला माहित नाही माझ्या वाचण्यात त्यांनी काय जाहीर केलं का तसं काय नाही, त्यामुळे मी बोलणं नाही आता स्वतंत्र चर्चा चालू आहे। शिवसेनेची स्वतंत्र 5-6 वेळा चर्चा झाली, राष्ट्रवादीची स्वतंत्र 5-6 वेळा चर्चा झाली, आम आदमी पार्टीची 2-3 वेळा स्वतंत्र चर्चा झाली, भाकप यांची स्वतंत्र चर्चा झाली। म्हणजे जे अलायन्स आहेत ते आमच्या कमिटीबरोबर 2-3दा बसले, माझ्याबरोबर बसले, त्या चर्चा काय आम्ही प्रेसला सांगितलेल्या नाहीत, कारण त्या इंटरनल आम्ही 2-2, 3-3 तास त्याच्यावर बसलेलो। यातला मूळ मुद्दा असा आहे की हा 4चा प्रभाग झालेला आणि 4चा प्रभाग होत असताना पूर्वीच्या वॉर्डातनं प्रत्येक वॉर्डातनं किमान एक माणूस असला पाहिजे आणि भौगोलिकदृष्ट्या अशा सगळ्या गोष्टीची रचना करून आम्ही निर्णय घेतोय। आता वॉर्ड एकदा सुटल्यानंतर उमेदवाऱ्या फायनल करणं वगैरे हा भाग पुढचा आहे, त्यामुळे कदाचित वॉर्ड आमचे फायनल झाल्यानंतर उमेदवार सुद्धा इकडं तिकडं होऊ शकतात त्या वॉर्डातले, त्यांचे उमेदवार काही सक्षम आहेत त्यांना आपल्याला उमेदवारी त्या ठिकाणी द्यावी लागेल आणि म्हणून एकूण आम्ही आजचा उद्देश काय की आमची आघाडी झालेली आहे। मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का। चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया। आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये। संपर्क 9209 76 13 53, पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी।